स्थानिक स्वराज्याच्या बिगुल वाजले ही खूप आनंदाची गोष्ट आहे आम्हाला. कारण एवढ्या वर्षापासून 2017ला जे इलेक्शन झालं त्याच्यानंतर यांनी वारंवार पुढं इलेक्शन नेत होते. आता आहे म्हणून सर्व तयारी करायचे पण पुढंच जात होतं. त्यामुळे आम्हाला आता खात्री वाटत नव्हती की आज इलेक्शन होईल म्हणून. पण आज इलेक्शन वाजलं, बिगुल वाजलं आणि काल तिने स्पष्ट केले की या 15 जानेवारीला इलेक्शन आहे. ही स्पष्ट झालं, खूप आनंदाची गोष्ट झाली. मी रुकिया बानू बिराजदार, मी प्रभाग 23मधून ओबीसी महिला म्हणून मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि मला 30 वर्षापासून 1990 पासून मी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता आहे. तेव्हापासून मला आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाने तिकीट दिले नव्हते. आज मला तिकीट देतील मला खूप खात्री आहे, आनंद आहे. आणि माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब आणि आदरणीय परिणितीताई शिंदे, चैतन्य नरोटेजी आणि महिला अध्यक्ष तूप लोंढेताई यांनी सर्वजण मिळून माझी चर्चा करून मला ही तिकीट देतील ही मला खात्री आहे. आणि माझ्या वार्डामध्ये प्रभाग 23मध्ये स्थानिक नेते शिवा बाटलीवाला, सुभाष चव्हाण, मालकाताई राठोड, सोरेगावचे राजू पाटील आणि आपले भोजरा सर या सर आणि मोरे साहेब, मनोरमा बँकचे मोरे साहेब यांची खूप मोठी संस्था आहे आणि त्यांचा खूप परिचय आहे. आणि त्यांनी मी मला स्पष्ट केलेले आहे की मी मॅडम तुमच्या बरोबरीने आहेत म्हणून. आणि माझ्या तळागाळामध्ये मी काम केलेले आहे. माझं रेशन कार्ड असो किंवा संजय गांधी निराधार असो, श्रावणबाळ योजना असो, रमाबाई आवास योजना असो, वाल्मिकी आवास योजना असो, या लोकांच्या मान्य श्री सुशीलकुमार शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी सहायता निधी मी खूप लोकांना मिळवून दिलेली आहे. खूप लोकांना मी सहायता निधी मिळवून दिलेली आहे. कुटुंबार्थ सहाय्याचे 10,000 20,000 रुपये मी मिळवून दिलेले आहे. या सर्व लोकांपर्यंत तळागाळामध्ये काम केलेले आहे आणि माझ्या कामाची पोचपावती म्हणून मला आज तिकीट मिळणार आहे. आणि माझ्या जनतेसमोर जनता माझ्याशी एकनिष्ठ आहे आणि मला मतदान करणार आहे. मी प्रभाग 23मधून ओबीसी महिला म्हणून जास्तीत जास्त मताने मी निवडून येणार आहे.